तर देवांशचं घड्याळ आहे. पण घड्याळ तो ऑफिसमध्ये हरवलं होतं ना. शमिका मॅडमच्या रूम मध्ये कसं काय आलं? कसं शक्य आहे? देवांश म्हणाले की घड्याळ ऑफिसमध्ये हरवले, शोधूनही सापडलं नाही. आणि आता शमिका मॅडमच्या घरात आहे आणि एवढ्या दिवसांपासून घरात होतं, तर तिला का नाही देवांशना? हो आणते. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. सही आणतात फर्स्ट एड बॉक्स. रिलॅक्स. हा बघ, सईने फर्स्ट एड बॉक्स आणला. दे माझ्याकडे, दे. मी तुला पट्टी बांधते, मग तुला बरं वाटेल. खरंच काही होणार नाही. हा माई थांब. तू नको बांधूस. अगं असं काय करतेस? करू दे ना मला. केवढं रक्त येते बघ. माई नको ना. हे बघ, तू खूप पॅनिक झालीस, तुला नाही जमणार. अगं पण माई. देवांश प्लीज तू फर्स्ट एड करशील का? प्लीज प्लीज. देवांश खरंच खूप दुखतंय. प्लीज. करतो 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 करतो. डोंट वरी. एक सेकंड ना. एक सेकंड. रिलॅक्स रिलॅक्स. मैं पूछते हैं. रिलॅक्स. देवांश खूप दुखतंय. ओके ओके ओके. काम डाऊन काम डाऊन काम डाऊन काम डाऊन. ऐक देवांश, खरंच खूप दुखतंय. अंडरस्टँड. पण बघ, फार नाहीये, थोडंसं लगेच क्लीन होईल. थोडं होल्ड कर प्लीज. हा मला अजिबात सहन होत नाहीये. शमिका बाळा, त्यांचा हात सोड ना. त्याच्याशिवाय ते पट्टी कशी बांधू शकणार? शमिका, तुला लगेच बरं व्हायचंय की नाही? थोडं सहन कर बाळा. ओके ओके. बघ झालं, खरंच झालं. थोडाच वेळ फक्त प्लीज. देवांश खरंच खूप दुखतंय, सहनच होत नाहीये मला आता. आय नो शमिका, पण सी ऑलमोस्ट क्लीन झालंय. फक्त क्रीम लावायची. ओके प्लीज प्लीज. रिलॅक्स. माई, तुम्हाला माहितीये आमच्या ऑफिसमध्ये आमच्या शमिका मॅमला सगळेच खूप घाबरून असतात. हा खूप घाबरून. काय सांगतोस काय? म्हणजे अदरवाईज सगळे खूप टाइमपास करत असतात, पण शमिका मॅमची ऑफिसमध्ये एंट्री झाली रे झाली की सगळ्यांचा टाइमपास बंद आणि काम सुरू. हो का? हा मग आमच्या शमिका मॅमचा ऑरच तसा आहे ना आमच्या ऑफिसमध्ये. एकदम वेगळाच ऑर आहे. सगळे तसे घाबरून असतात. त्यांची पर्सनॅलिटी म्हणजे एकदम एकदम चार्मिंग आणि पॉझिटिव्ह ना. आमच्या मॅमला घाबरतात म्हणजे असं नाही की फक्त त्या स्ट्रिक्ट आहेत म्हणूनच घाबरतात, पण सगळ्यांना ना खूप रिस्पेक्ट पण आहे आमच्या मॅमसाठी. आणि का नाही करणार? इतक्या कमी वेळात इतकं हार्डवर्क करून इतकं मोठं एम्पायर उभं केलंय त्यांनी. हे छोटी गोष्ट आहे का? नाही ना. त्यामुळे मला काय वाटतं माहितीये माई, आमच्या शमिका मॅम इतक्या ब्रेव्ह आहेत. अशा छोट्याशा काचेच्या तुकड्याला घाबरेल का? नाही, नाही घाबरणार. नाहीच घाबरणार आहे नो, कारण त्या आहेच तशा खूप ब्रेव्ह आणि खूप स्ट्रॉंग. आणि हे तर काहीच नाहीये त्यांच्यासाठी.
अँड डन. शमिका मॅम, डन. थँक्यू सो मच. वेलकम शमिका. शमिका, आता पट्टी बांधून झाली आहे. थोडा वेळ आतमध्ये जाऊन पड बरं. माई अगं असं काय करतेयस? आपल्याकडे गेस्ट आलेत. मी असं रूम मध्ये जाऊन बसणं बरं दिसेल का? आणि या सगळ्या गडबडीमध्ये आईस्क्रीम पण राहिलं. शमिका, इट्स ओके. आम्हाला एनिवे भूक नव्हती अगं. रिलॅक्स. नाही देवांश, असं कसं? मी दुसरं काही मागवू का? तुला अजून काय आवडतं सांग, मी ते मागवते. शमिका नाही, आता खरंच काही नकोय. आणि आता तुला हे सगळं झालंय ना, तू प्लीज आराम कर. तुला आरामाची जास्त गरज आहे. ऐक माझं प्लीज. नो, आय एम नॉट ओके विथ दिस. मी काहीतरी मागवते. अरे शमिका, नाही. आता गपचूप जायचं आणि आतमध्ये आराम करायचा. जरा काही लागलं की लगेच आजारी पडतेस. आता परत आजारी पडायचंय का तुला? नाही, मी काही ऐकणार नाही तुझं. आत्ता तू फक्त आराम करणार आहेस. नाही, करेक्ट बोलतायत. नाही शमिका, प्लीज ऐक त्यांचं. तू तर खरंच आराम कर. आम्ही निघतो. आपण भेटूयात ना. एनिवे आपण उद्या तर भेटूच ऑफिसला. ओके, प्लीज काळजी घे. सी यू. सई, नाही घ्यायचं आपण. शमिका, चल उठ बरं. खोलीत चल आणि झोप थोडा वेळ. नंतर मी तुला कॉफी आणून देते. चक्कर येते. माई, शमिका. केअरफुल शमिका. शमिका ठीक आहेस तू? शमिका, काम डाऊन. रिलॅक्स. केअरफुल. काय होतं शमिका? माई इट्स ओके. मी हिला नेतो. शमिका, काम डाऊन. चल आपण तुझ्या रूम मध्ये जाऊयात. मी नेतो. डोंट वरी. शमिका, रिलॅक्स. सई, तुमचा फोन वाजतो. हा आई, बोला. हॅलो सई, अगं कुठपर्यंत पोहोचलात? वेळ लागेल का अजून? हॅलो सई, अगं ऐकू येते का तुला? हो आई, आम्ही शमिका मॅडमकडे आलोय. निघतोच आहे. काय? पण तुम्ही तिच्याकडे काय करताय? ते लागलंय त्यांना. काय लागलं तिला? आई, निघतोय आम्ही. पोचतो. बाय. अगं पण हॅलो. असं का बोलली ही? मी दोघे डेटवर गेले होते ते शमिकाकडे कसे काय पोचले? आय एम सो सॉरी देवांश. किती वेंधळी आहे मी. शमिका, असं काही नाही. काही बोलू नकोस प्लीज. नाहीतर काय, भेटल्यापासून आजवर तू माझ्यासाठी किती केलंयस. इनफॅक्ट सईने सुद्धा. आय एम सो ग्रेटफुल.
आणि म्हणूनच मला तुम्हाला ट्रीट द्यायची होती. पण पहा ना, एन्जॉय करायचं सोडून तुम्हाला माझं करत बसावं लागलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. शमिका, तू ना आधी हे सॉरी म्हणणं बंद कर प्लीज. एकतर एवढं काही झालं नाहीये. तू मित्र म्हणतेस ना आम्हा दोघांना, मग अशा वेळेला मित्रच कामी येतात ना. रिलॅक्स. इनफॅक्ट बरं झालं आम्ही होतो घरी दोघे. मग एकटे असत्या तर त्यांनी कसं हँडल केलं असतं हे सगळं? माई एकटी असती तर हे करावंच लागलं नसतं. हे मी तू इथे थांबावास म्हणून केलंय. तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी अजून पण बरंच काही करू शकते देवांश. शमिका, शमिका, काय झालं? ठीक आहेस ना तू? बरं वाटतंय ना? गुड. देवांश, आय एम सो लकी. मला तुझ्यासारखा मित्र मिळाला. माझ्यासारखा नाही शमिका, आमच्या दोघांसारखे मित्र मिळालेत तुला. राईट से? देवांश, आपण निघूयात का? उशीर होतोय आपल्याला. थोडा वेळ अजून. नाही, आईंचा फोन आला होता, त्या वाट बघतायत आमची. हा, नाही, निघूयात आपण, निघूयात. शमिका चल, आम्ही निघतो. तू प्लीज आता आराम कर. ओके, टेक रेस्ट. काळजी घे. चल, भेटूयात उद्या ऑफिसला. चला, बाय. देवांश, बोल ना, काय झालं शमिका? तुझं घड्याळ त्या ड्रॉवर मध्ये घेशील? माझं ते हरवलेलं घड आहे, ते इथे आहे. मी तुला जाताना देणारच होते. थँक्यू सो मच शमिका. तुला माहिती आहे किती दिवसांपासून शोधत होतो मी ते. सिरियसली थँक्यू. देवांश, मी ऑलरेडी घेतलंय ते घड्याळ. नाही म्हणजे फर्स्ट एड बॉक्स शोधताना मला हे सापडलं. तुला नाही माहिती शमिका, एक घड्याळ बघून किती आनंद झालोय मला. यार खूप मिस केलं या घड्याळाला मी. थँक्यू सो मच. पण हे घड्याळ तुमच्याकडे कसं काय आलं? नाही म्हणजे हरवलं होतं ना ते. त्याने काय फरक पडणार आहे? घड्याळ मिळालं आत्ता हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. याचं हो. हे ठेवा ना तुमच्याजवळ. चला, सी यू. काळजी घे आणि थँक्यू वन्स अगेन. यू वेलकम. काळजी घे. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय. सही हटतात फर्स्ट एड बॉक्स. रिलॅक्स. हा बघ, सईने फर्स्ट एड बॉक्स आणला. दे माझ्याकडे, दे. देवांशचं घड्याळ भलेही तुला परत मिळालं असेल, पण तुझ्या हातून खूप काही सुटत चाललंय.
आता तुझ्या मनात विचारांचं वादळ उठलं असेल ना? तेच तर हवं होतं मला. तुझा खूप विश्वास आहे ना स्वतःच्या प्रेमावर. आता मी त्याच विश्वासाला सुरुंग लावणार. आता बघू तुझं प्रेम किती दिवस टिकतंय ते. सई सई कुठे हरवलात? घर आलंय आपलं, जायचं नाहीये का? इच्छा नाही वाटतं घरी जायची. चलायचं आणखी एक चक्कर मारून येऊ. चलायचं? नाही नको. नक्की? ओके दे कम. तुम्हाला सांगतो आज इतकं बरं वाटतंय ना मला. खरंच खूप छान वाटतंय से. आय मीन आपल्याला असं काय खाल्लंय ना आज एकदम पोटच भरलं. तर इथून पुढे काय 5-6 महिने तरी पावभाजीचं नाव निघणार नाही आपल्या तोंडात. मिळालीच. सही. एक मिनिट, काय झालंय? हा कसं टेन्शन आहे तुम्हाला? प्लीज बोला. कमॉन सई, शमिकाच्या घरून निघाल्यापासून बघतोय किती शांत शांत आहात तुम्ही. सांगा काय झालं? काही नाही. एकतर तुम्हाला माझ्यापासून काही लपवता येत नाही. एक्सेप्ट करा तुम्ही प्लीज. स्टील का असं वागायचं? जे काय असेल तर ते आपण सॉल्व्ह करूयात ना. कमा त्याला मी काय झालंय? तुम्ही मागे म्हणला काय म्हणाला होता की मी सगळीकडे शोधलं पण तुम्हाला ते घड्याळ नाही सापडलं. ते घड्याळ तर शमिका मॅडमकडेच होतं ना, मग त्यांनी तुम्हाला दिलं का नाही परत? एवढंच ना. एवढंच नाहीये देवांश, ते घड्याळ मी गिफ्ट केलंय तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा खूप खूप मनापासून जपलंय त्याला. आणि ते हरवल्याचं कळल्यावर मलाही खूप वाईट वाटलं होतं. पण आता तर कळतंय की ते हरवलंच नव्हतं, ते शमिका मॅडमकडे होतं. शांत व्हा तुम्ही आधी. तुम्ही इथं बसा. या सई बसा बसा. सी आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला काय वाटतंय. सी असं पण तर होऊ शकतं ना की मे बी शमिकाला ते घड्याळ हल्लीच सापडलं असणार. मे बी काल वगैरे. ठीक आहे, ऑफिसमध्ये सापडलं असेल ना घड्याळ. मग ऑफिसमध्ये का नाही दिलं? घरी का घेऊन गेला त्या? अरे होतं असं कधी कधी. कामाच्या भानगडीत गेलं असेल बाकी सगळ्या सामानाबरोबर. माझ्या बरोबर पण तर झालंय ना तसं. मी नाही त्या दिवशी माझ्या कलिगचा हार्ड ड्राईव्ह घेऊन आलो तो माझ्या बरोबर. पण तरी सुद्धा द्यायला हवं होतं ना घड्याळ. सई आज दिलं ना. आज आपण जेव्हा त्यांच्या घरी होतो तेव्हा त्यांना आठवलं असेल, दिलं आपल्याला त्यांनी. मग आधीच का नाही दिलं? बघ आता सध्या तुम्हाला माहिती आहे ना किती वर्कलोड आहे. या कामाच्या भानगडीत विसरली असेल ती. तुम्हाला तर माहिती आहे किती हेक्टिक सुरू आहे सध्या ऑफिसमध्ये सगळं. पण देवांश मला माहित नाही, मला असं राहून राहून वाटतंय की आज जर ते घड्याळ मला सापडलं नसतं ना तर आपल्याला ते घड्याळ मिळालंच नसतं. तुम्ही ना ओव्हर थिंक करताय.
मला एक गोष्ट सांगा, शमिका इतकी श्रीमंत आहे, मग ती माझं घड्याळ का डापेल? सॉरी ऑन अ सिरियस नोट, ते घड्याळ माझ्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ता ते घड्याळ मला सापडले ना, याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही आहे माझ्यासाठी. मग आता मी ते इतक्या उशिरा का मिळालं, असं का मिळालं, या सगळ्या गोष्टींचा का विचार करत बसू? इनफॅक्ट आपण शमिकाला थँक्यू म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. माझं आवडतं घड्याळ आत्ता मला मिळालंय ना, बस त्यात खुश आहे. सई, तुमच्या मनात अजून पण डाऊट आहे? मला ना काही सुचत नाहीये देवांश आता. अरे मग सोडून द्या ना विषय, कशाला नको त्या गोष्टींमध्ये आपल्याला आपली एनर्जी वेस्ट करायची आहे. चॅकेट गुड. चला आता झोपायला जाऊया आपण. एनिवे खूप खाऊन खाऊन दमलोय मी आणि उद्या ऑफिस पण आहे. चला लेट्स गो. तुम्ही जा, मी आईंना भेटून आले. हा चालेल, लवकर या आपण. कम सुन. आई, अगं ये ना, ये. आलात तुम्ही? हो, पण तुम्ही अजून झोपला नाही? नाही ग, तुमचीच वाट बघत होते मी. का? आणि बाबा कुठे गेले? अगं त्यांना परस्पर नाशिकला जावं लागलं. ये ना तू, बस. नाही नको, तुम्ही दमला असाल ना, झोपा. अगं दमते कशाने, बस ना. पण तुम्हाला खूप उशीर झाला नाही यायला? हा, म्हणजे निघायला वेळ लागला. मला मुळात एक कळत नाही, तुम्ही दोघं तर डेटवर गेला होतात ना, मग शमिकाच्या घरी कसे काय पोहोचलात? ते सहजच त्यांनी बोलवलं ना जेवायला, आणि याआधी कधी आम्ही गेलोच नव्हतो त्यांच्या घरी, म्हणून गेलो. अच्छा. आणि तू म्हणालीस ना तिला काहीतरी लागलं, ते काय? ते काचेचा बोल फुटला आणि हाताला काच लागली त्यांची. बाई, सई, काही घडलंय का? काय ग? काय घडतंय तेच कळत नाही आई. म्हणजे हे बघ, असं कोड्यात बोलू नकोस ना. काय ते स्पष्ट सांग ना मला. आई जाऊ द्या, मी ना खूप विचार करत बसते आणि नंतर आणखी गोंधळ वाढतो माझा. त्यापेक्षा जाऊ द्या, हा विषयच नको. तुम्ही झोपा, मी येते. सई, बस इथे, बस. हे बघ बाळा, मी तुझी सासू असले तरी आपली मैत्री आहे की नाही, मग तू माझ्याशी मन मोकळेपणाने बोलू शकतेस. मनात काहीही न ठेवता सांग, काय झालं? आई, आम्ही शमिका मॅडमच्या घरी गेलो. सगळ्या गोष्टी घडल्या ताई.